मला नाही वाटत की हे लग्न व्हावं. ज्या घरामध्ये माझ्या मुलीचा अपमान होत असेल ते स्थळच मला नको आहे. आम्ही काय मागणी घालायला आलो नव्हतो. मलाही स्थळ नको आहे. नंदू, झालं ना तुझ्या मनासारखं? परत एकदा सांगते, जिचा आधीच एक संसार मोडलाय अशा मुलीशी माझ्या मुलाचं लग्न मला लावून द्यायचं नाहीये. मग मलाही माझ्या मुलीचं लग्न लावून द्यायचं नाहीये. काय बोलताय वर्षा बाळा, हे सगळं मी तुझ्या काळजीपोटी बोलतोय. अगं ह्यापेक्षा दुसरं चांगलं स्थळ मिळेल तुला. बस. अहो नाही नाही, तुम्ही निघा इथनं. तुम्ही काही बोलायचं नाही, शांत राहायचं आणि निघायचे. राघव, अरे आपल्या पोरीचं हे दुसरं लग्न आहे. अरे म्हणून काय वाटेल ते ऐकून घ्यायचं. अरे या जगामध्ये खूप समजूतदार माणसं आहेत, त्यांच्या घरात देऊया ना आपल्या पोरीला. पण इथं जर सोयरीक जुळली तर आपल्या वर्षाला पुन्हा त्रास होईल. ही बाई छळ करेल तिचा. मी छळ करणार आहे तिचा? बघ रे, घरात ती आली नाही तर आधीच सासूवर आरोप. अगं आई, ते अहो उलट हिचा त्रास होणार आहे आम्हाला. आणि आता जो मानसिक त्रास तुम्ही माझ्या मुलीला देताय त्याचं काय? नंदू, तो कोण होता, कोण रे नक्की माणूस? असा कसा अचानक मधूनच आला? सांगितलं ना आई, ते वर्षाचे वडील होते. हो, त्यांनी सांगितलं, पण मानलेले खरे की नक्की काय? अगं आई, ते वर्षाचे खरे वडील आहेत. काय माणसं आहेत रे बाबा. नवरा जिवंत असताना बायको विधवेसारखी फिरते आणि एक नवऱ्याला सोडून दुसऱ्याच्या घरी राहायला जाते आणि तिसरी नवऱ्याला कोर्ट कचेरी दाखवते. खरंच तुला असल्या लोकांचे संबंध जोडायचे नंदू? अगं आई, तू अशा परिस्थितीवरनं त्या लोकांची पारख करू नकोस. तुला माहित नाहीये आई, ती सगळी जीवाला जीव देणारी माणसं आहेत. आणि मी का जोडू नये त्यांच्याशी संबंध? सांग ना मला. या घरात माझ्या लग्नाची बोलणी व्हावी अशी तुझी खूप वर्षांची इच्छा होती ना, ती पूर्ण होत होती. मग तू आत्ता अशी का वागतेस? मी कशी वागते? तुला फक्त माझं वागणं दिसलं, पण तो माणूस माझ्याशी कसा वागला ते दिसलं नाही. आई, त्यांना खरंच काही माहित नाहीये का? नाही, मान्य आहे की त्यांचं चुकलंच, पण तू वर्षाबद्दल असं काही बोललीस म्हणून त्यांना राग आला आणि म्हणून ते भावनेच्या भरात तुला बोलले. मग मी सुद्धा एक आई म्हणून माझ्या मुलाचा विचार करूनच बोलते. अगं काय विचार करतेस तू? हे बघ, मला वर्षाशीच लग्न करायचं आहे आणि हे मी पूर्ण विचार करून ठरवलेलं आहे. खरं तर पूर्ण विचार करून मी तिला निवडलंय आणि तिच्याबरोबर मी माझा सुखाचा संसार सुरू करू शकतो आणि तो सुखाचा होईल याची मला खात्री आहे. नंदू, लग्न म्हणजे नुसतं प्रेम आणि एकत्र राहणं नसतं. आयुष्य जोडली जातात एकमेकांशी आणि मला माझ्या मुलाचं आणि माझं आयुष्य अशा घराण्याची जोडू नये असं जर वाटत असेल तर काय चुकलं माझं? हो मी सुद्धा येणार नाही. चला चला. आई आई ऐका ना. आई 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 थांबा. आई असं काय करताय तुम्ही? कुठे जाताय? आनंदी, हा माणूस जरी गाडीत बसणार असेल तर मी बसणार नाही. नाही नाही आई, आपण घरी जाऊन बोलूयात ना. असं नका करू आई. थांब आनंदी. आई आई नवजीवन सोसायटी. ताई तुम्ही तरी सांगा ना आईंना. असं नका करू. आपण घरी जाऊन नीट बोलूयात ना शांततेत. आई या.
आनंदी, दरवाजा नीट लावायला सांग. नीट लागला. दरवाजा ते सदरा अडकलाय त्यांचा. बाबा सदरा अडकलाय. मी ह्या बॅगा घेऊन घर सोडून जाणार आहे. मी नाही थांबणार इथे. आई आई आपण बसून बोलूयात हा, मग ठरवूयात. तू बोल नकोस मध्ये. आनंदी, तुला यातलं काही माहिती नाहीये. तुला राघवनं सांगितलं असेल नसेल मला माहित नाही, पण या माणसामुळे आम्ही खूप सोचलोय. आई आई थांब जरा, तू नको बोलू यांच्याशी. जरा ऐक माझं. नाही, हा माणूसच मला माझ्या नजरेसमोर नकोय. ठरव, तुला या बापासोबत राहायचंय जो तुला 25 वर्षापूर्वी सोडून गेला, की या आईसोबत राहायचंय की बाप सोडून गेल्यावर सुद्धा तिने खंबीरपणे तुझा सांभाळ केला. ठरव ना. त्या माणसाला आधी घराबाहेर काढ, त्याशिवाय येणार नाही मी घरी. आई मी तुम्हाला खात्री देते, कोणालाही काही त्रास होणार नाही. चला आपल्या घरी. नाही येणार मी घरी, आणि बोलणारही नाही तुझ्याशी. ही सुलक्षणा कुठं गेली असेल? राघवचं आणि सुनबाईचं ऐकेल ना ती? हे असा आम्ही इथं किती वेळ उभा राहू? आजूबाजूच्या लोकांना उगाच प्रश्न पडतील. त्यापेक्षा मी 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 घरातच जातो. का आलात तुम्ही इथे? तुम्ही आलात म्हणून माझी आई निघून गेली. तुम्ही तिकडे नंदूच्या घरी आलात ना, म्हणून माझं आणि नंदूचं ठरणारं लग्न मोडलं. आता माझं आणि नंदूचं लग्न होईल की नाही याची सुद्धा भीती वाटते मला. हे बघ वर्षा, मी सगळं ठीक करतो. हवं तर मी नंदूरावांच्या आईशी बोलतो, मी त्यांची माफी मागतो. पण काही गरज नाहीये. केलेत तेवढे उपकार ना पुरे झाले. जा आता आणि माझ्या आईला घरी परत येऊ दे. हे बघ, मी इथं आल्यामुळे सुलक्षणा राहत नसेल तर मी जातो ना. नसेल म्हणजे? अहो गेली ती बॅगा घेऊन. बघितलं ना तुम्ही? तुम्हाला जरा सुद्धा काही वाटत नाही का हो? तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर इथपर्यंत आलंच नसतं. पण तुम्ही आलात. आणि आनंदी काय हो, ती भोळी आहे. तिला तुम्ही फसवू शकता. आणि आनंदीमुळे ना दादाला सुद्धा वाटतंय की आपण मुलगा असल्याचं कर्तव्य पूर्ण करायला हवं. पण तो हे विसरतोय की तो अशा माणसाला थारा देतोय ना ज्याने बाप म्हणून त्याची कर्तव्य कधीच पूर्ण केली नाही. आणि आता आयुष्यात काही उरलं नाही म्हणून आलाय परत. नाही अगं, काय बघताय तुम्ही? मी 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 अहो, अहो, कुठे चालला तुम्ही? थांबा. अहो घरात घुसू नका असे. थांबा थांबा म्हटलं. अहो काय झालं? जे बोलले ते टोचलं का तुम्हाला? म्हणून तोडलं बोलले का तुम्ही? बाहेर या. कोणाशी बोलते? बाबा बाबा निघून जा इकडून आणि आमच्या आयुष्यात येऊ नका. कळतंय? झालंय बाबा हो, आत गेलेत ते. जे झालं ना त्याची लाज वाटत असणार म्हणून तोडलं बोलले त्यांनी. बाबा काही त्रास होतोय का तुम्हाला? बाबा बाहेर या. अशा काही बाबा बाबा काही त्रास होतोय का? बाहेर या म्हटलं ना. सगळे बोलत आहेत, ऐकू येत नाही तुम्हाला? आई सुलक्षणा, तू आलीस हे बरं झालं. मग आता मी जायचंय की राहायचंय? माझा मुलगा आणि माझी सून तुम्हाला थांबवणार. मग थांबा. एक मिनिट. आई आई एक आई मिनिट. इथे राहायचं असेल
तर काही नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील. सगळ्यात पहिला नियम, ही माझी जागा आहे, हा सोफा माझी जागा, इथे बसायचं नाही. आणि माझी रूम आहे, त्या रूम मध्ये पाऊल ठेवायचं नाही. तुमचा माझा काही संबंध नाहीये. तुम्ही इथे आलात ते वर्षाचे आणि राघवचे बाबा म्हणून. माझ्याशी वेगळा संबंध जोडण्याची काही गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या घरातली वडीलधारी व्यक्ती मी आहे. हे घर माझ्या सांगण्यावरून चालतं. हे तुम्हाला कबूल असेल तर थांबा, नाही तर जा. तू म्हणशील त्या अटी मला कबूल आहेत, पण आता मी राहू ना? सुलक्षणाने ते बसायला नाही सांगितलंय, तिथे बसतो ना. पाणी. हो हो, छान. बाबा, काय? आईंची उशी आहे, आवडती उशी आहे. पाठीशी ठेवून इथे बसतात सोफ्यावर. त्या उशीचा आकार बदलला ना तर अडचण होईल उगाच. मी दुसरी उशी आणून देऊ तुम्हाला? नाही अगं, कशाला, मी घेतो ना दुसरी उशी. बाबा, काही काही त्रास होतोय तुम्हाला? नाही अगं, काही नाही. ते झोप खूप आली आहे ना. मी झोपतो. हा, तू जा. गुड नाईट. हे घे बाळा, दूध घे. बाबा लवकर, दूध थंड होतंय. झालं होत आलं, थांब. आनंदी, हो मला चहा दे ग थोडा. हो. घसा कोरडा पडतो. काय म्हणजे बाबा, हो खाली कशाला बसलात तुम्ही? नाही ठीक आहे. नाही नाही, ठीक कसं? अगं राहू दे. थांबा, खुर्ची आणते, थांबा. बस इथं. थँक्यू. बस. आई, अहो, झालं चिंकी, झालं. हे चिंगी, बाळ जरा इकडे ये. हा, अशी इथे उभी राहा. हे घे. तुम्हाला कसं जमतं खालच्या आजोबांसारखं मॅजिक? जसं तुला जमतं. मी काय मॅजिक करते? अगं हे घे आधी. अगं तू सुद्धा मॅजिक करते. म्हणजे आता बघ ना, तू एवढीशी आहेस, पण एवढी जड बॅग घेऊन तू शाळेमध्ये जातेस का नाही? याला मॅजिकच म्हणतात. आज प्रोजेक्ट सबमिट करायचे आणि सगळे पिरियड होणार आहे, म्हणून न्यावं लागतं एवढं सगळं. अरे मग एक काम करायचं ना, शाळेमध्ये जाताना एकच वही घेऊन जायचं आणि जे जे सांगतील ते त्याच्यामध्ये लिहून काढायचं. आणि मग घरी आली की ती पानं फाडायची आणि वेगवेगळ्या विषयातल्या वही चिटकावून टाकायची. असं करता येतं? हा, मग यालाच तर मॅजिक म्हणतात ना.
छान आयडिया, मी ट्राय करते. थांब जिंगे, तिने काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही तिला शिकवायचं नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फार काय दिवे लावलेले नाहीयेत, तिला शिकवायला निघालात ते. अहो चिंगेसमोर नका बोलू असं. तू शांत राहा आनंदी. तिने कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं तिला कळायला पाहिजे. आनंदी, हो आई. ए बाळा चहा दे ग. आले आले. फार कसा सुकतो रे आजकाल माझा. आई हा दे दे ग बाई दे. बरं आज जरा जास्त काम आहे. हा? गणपती जवळ आलेत ना, काही मूर्त्या दूर पाठवायच्यात मला, म्हणून आज आहे काम. पण काळजी करू नका, मी घरी येईन, चहा टाकेन आणि मग पुन्हा कामाला जाईन. माझी नको काळजी करू, तू कुठे लांब आहेस, हाक मारली की येशील आणि मी घेते अगं चहा गरम करून. हा? आज बाप्पाचे डोळे रंगवायला घेणार आहे. हो वा, आवडतं काम आहे. पूर्ण वेळ गुंतून राहणार त्याच्यात ती. बाबा तुम्हाला काही हवंय का? कुठे गेले बाबा? बाबा गेला बाबा. काय ग बाई, राघवा या घरावरची पाटी बदलून टाक रे, म्हणजे परत आला ना त्याला ओळखता आलं नाही पाहिजे की ह्याच घरात आपण आलो होतो ते. पाठी बदलून काय होणार आहे? मग कुलूप बदलूया का? नाही तर घरच बदलून टाकूया आपण. आई अहो असं का बोलताय तुम्ही? अहो नंबर असेल तर फोन करा ना त्यांना, कुठे जातील ते? काही गरज नाहीये, ते कुठे ते जाणून घ्यायची. तू तुझ्या कामाला जा, मी माझ्या कामाला जातो आणि ते कुठे जाणार नाही, ते घरीच येणार आहेत. हा बरं ऐक, हे तू काढलेले चित्र आज फ्रेम करणार आहे मी. आई येतो आम्ही. हो रागा करून घेऊ नकोस, नाही शांत राहायचं. हो तू नीट जा. येते. हो येऊच दे त्याला, येतच नाही घरामध्ये मी. पाटी फुटली. आई मला भूक लागली. शाळा सुटली, पाटी फुटली. आई मला भूक लागली. ए चिचुंद्रेनो जरा गप्प बसा ना, कान किटले माझे. आई अशी काय करतेस? भूक लागली आम्हाला, हो की नाही चिंगी? होय. म्हण तू म्हण. शाळा सुटली, पाटी फुट. आली आली आली. खारी आणली असं सांगू नको, तू आणलीस असं सांग. तुला माहितीये का ते? अगं बाई, खारी आज खारीच मला खूप दिवसाची खारी खायची होती. मी राघवला म्हणतच होते बाळा आण रे आण रे आण रे. आई खारी बिस्किट नाहीये. चिंगी अगं खारी खाऊन तर बघ आधी. चहा बरोबर खारी खातात कशी? काय हे चिंगी, तुला एवढं पण माहित नाही? थांब जरा मी दाखवते. हे बघ, हे ना ही अशी खारी घ्यायची. हा इकडे बघ, आणि ही ना अशी चहात बुडवायची. जर चुकून खारी चहात पडली तर हे अर्ध खारीचं उरलेलं बिस्किट असं आई, बाजूला ठेवायचं आणि चमच्यानी अशी खारी काढून घ्यायची आणि ही अशी चमच्याने वा, तू ट्राय कर. धर, बुडव बुडव बुडव. हा हा काय ग चिंगी? माझी खारी पण पडली. मला हसत होतीस ना म्हणून झालं. घे आता, खातेस चमच्यानी? खाऊन बघ. आई कधी येणार बाबा? आई मला भूक लागलीये. हो ग वर्षा, येतील ना. कधी येतील? चहा केलास ना तू, थंड होईल तो. नाही होणार. ही बघा मी तुमच्यासाठी खारी आणली आहे, घे. वर्षा, ही खारी आहे ना चहामध्ये बुडवून खायची, पण ती जास्त वेळ बुडवून ठेवायची नाही. नाही तर काय होईल, ती चहात पडते. मग मी ती हाताने खाईन. हाताने काय हात बसतील त्याचं काय? काही काय शिकवतं तिला? अगे राहू दे ग, तिला जसं खायचंय तसं खाऊ दे.
पोचलात का? गेली का चिंगी शाळेत? हो आत्ताच. हे काय आत्ताच सोडलं मी तिला. मला फोटो काढा आणि पाठवा माझ्या मोबाईलवर. फोटो? अगं मी फोटो कसा काढणार? माझ्याकडे अगदी साधा फोन आहे. तुझी खात्री पटत नाहीये का? एक मिनिट एक मिनिट. अहो ताई, जरा यांना सांगता का मी रेवाला आता शाळेत सोडलं येते. हॅलो, बोला ना. हा नमस्कार. आमची रेवा शाळेत गेली का? अहो रेवा आली गेली आता शाळेत. बर बर, थँक्यू हा थँक्यू. त्यांना त्या जरा. हॅलो, हा पटली खात्री? हा असं करा, आता पोचवलं तिला शाळेत तुम्ही, तर घेऊन यायचं पण बघा. अगं रेवा सांगत होती की राघव आणायला जाणार आहे म्हणून. नाही, राघव नाही येऊ शकत आहे, त्याला काम आहे. तर पण हे चिंगीला माहित नाही की बाबा येणार नाहीये म्हणून, तर तुम्हीच आणा. बर मग इतरही काही पालक थांबले तसं मी थांबेन ना. तुम्ही काय दिवसभर तिथेच थांबणार आहात? अगं काय व्हॅन वेला नाहीये ना, मग प्रॉब्लेम यायला नको म्हणून म्हटलं मी घेऊन येतो. ठीक आहे, ठेवते. बर. आणि आता चिंगीची जबाबदारी घेऊन काय दाखवायचं तुम्हाला? काय मिळणार तुम्हाला? एक लक्षात ठेवा, ती माझी लेक आहे, तुमची ती कोणीही नाही. चिंगी बाळा, काय अवस्था केलीस ग स्वतःची? आई, एक मुलगा मला शाळेत चिडवत होता की तू तर मुलगी आहेस, तू कशी फुटबॉल खेळणार. आणि त्या आजोबांनी ऐकलं आणि ते त्या मुलाला ओरडले आणि आजोबा माझ्यासाठी नवीन फुटबॉल घेऊन आले. मग ते मला फुटबॉल कसा खेळायचा ते शिकवत होते, म्हणून आम्हाला उशीर झाला. पण त्यांना जेव्हा कळलं ना उशीर झालाय, तेव्हा ते लगेच घेऊन आले मला घरी. खेपाय माझे, त्याच्यामुळे उशीर झाला हो तुम्हाला? म्हणजे यात बाबांची काही चूक नाहीये. आई, घाल ना अंघोळ. हा चल, ये काढते सॉक्स आधी. अरे मी तिला घेऊनच येत होतो, पण आईने तुम्हाला काय सांगितलं होतं? वेळेत घरी घेऊन यायचं, हो ना? तेही जमलं नाही तुम्हाला? आयुष्यात काय जमलंय तुम्हाला? तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडलं, पण मी माझ्या लेकीला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. तिला मी प्रेमाने लाडाने वागवलेलं आहे. तिच्या बाबतीत हा कुठलाही हलगर्जीपणा मी अजिबात सहन करणार नाही. तुम्हाला स्वतःला बाप तर होता आलं नाही, मी त्या पोरीचा बाप आहे. आणि एक लक्षात घ्या, माझ्या लेकीसाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो, कुणाची मी पर्वा करणार नाही. तुम्ही या घरात नाही राहिला तरी मला काही फरक पडत नाही. मी सगळे पैसे फेडणार आहेत तुझे. अरे एका कामानिमित्त इथे बाहेर आलो होतो ना. हा नाही, तू थोडे दिवस त्याला थुकून ठेव ना. अरे बघ ना, जरा प्रयत्न करून बघ ना. आई, हे कुठे? मला नाही माहित. तो माणूस घरात असला की मी त्याच्या थोबाड्याकडून बघत नाही. त्यामुळे तो कुठे जातो, काय करतो, मला काही पडलेली नाही. तुलाही पडू नको देऊ. जाऊ दे ना, गेला तर बॅग टळली. तुझा तुझ्या कामाला. कुठेही पळून गेलेलो नाहीये मी. अरे मी जर पळून गेलो असतो तर मी फोन केला असता का? नाही नाही नाही, मी सगळे पैसे देणार आहे तुझे. किती हा पाऊस, नुसता चिखल, रबरबाट. आठवड्यात झालाय मेला पाऊस सुरू होऊन, पण तरी सगळीकडे पाणी साठायला लागले. वैताग मिला. हॅलो हॅलो, मी भेटतो तुला. हो, आणि बघ मला ना सारखा सारखा फोन करत जाऊ नकोस. हा हो हो हो, देणार मी पैसे सगळे देणार. हो. प्रत्येक बाप आपल्या मुलाच्या चांगल्यासाठीच करतो, हे तुम्ही म्हणावं. अहो आनंदी, तू मध्ये पडू नकोस. तू सांगितलंस म्हणून मी या माणसाशी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही काय म्हणालात की मी लहान असताना मला कधीच तुम्ही नजरेआड होऊ दिलेलं नाही, हो? तुम्ही जेव्हा सोडून गेला तेव्हा मी कितवीत होतो हे तरी आठवतंय का? तुमचे मित्र, तुमची अय्याशी यांच्या समोर तुम्हाला तुमचा परिवार कधी दिसला?
आता तुम्ही चिंगीशी खूप चांगलं वागता ना, म्हणून या घरात आहात. पण एक कायम लक्षात असू दे, माझ्या बालपणी तुम्ही माझी खूप काळजी घेतली. हे कधीच बोलून दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. अहो अहो थांब सुनबाई, आता त्याला समजावला जाऊ नकोस. अगं त्याचा राग रास्तच आहे ग. तू वड्या घे ना करायला. त्याला ना वड्या खूप आवडतात. वड्या खाल्ल्या की एकदम खुश होईल तो. माझ्या मुलाचं लग्न जरा उशिरा होतंय, पण त्यात त्याची काही चूक नाही. सगळी चूक माझीच आहे हो. पण माझा मुलगा लाखात एक आहे हो. काय झालं, आमचे हे गेले ना, तेव्हा सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली. पण आता सगळं व्यवस्थित केले हो नंदून. तुम्ही निश्चिंतपणे तुमच्या मुलीचा हात माझ्या मुलाच्या हातात द्या. अहो सुखी राहील ती इथं. तुम्ही नंदूचं लग्न ठरवताय? नंदू, मी तुला फोन करतेय, तू फोन उचलत नाहीयेस म्हणून माझा जीव वर खाली होतोय आणि तू इथे तुझं लग्न ठरवतोयस? नाही नाही, असं अजिबात नाहीये. काय हे सगळं करायला मला आईने भाग पाडलं म्हणून. आणि आईने माझ्याकडनं माझा फोन सुद्धा काढून घेतला होता, म्हणून तू केलेले फोन मला कळलेच नाहीत. खरं तेच सांगतो मी, विश्वास ठेव माझ्यावरती. मला हे लग्न अजिबात करायचं नाहीये. हे काय चाललंय गावडे वहिनी? तुम्ही इथं कशाला आलात? बोलावलं नसताना दुसऱ्याच्या घरी वाद घालायची सवय झालीच वाटते तुम्हाला. चला निघा इथून, मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये. कशाला माझ्या मुलाच्या लग्नात अडथळा आणताय? गावडे वहिनी, कोण आहेत कोण हे? अहो ही मुलगी आहे ना, माझ्या नंदूच्या मागे लागली आहे. पण त्याचं लग्न तुमच्याच मुलीशी होणार? काही काय बोलतेस तू? हे बघा, ही मुलगी माझ्या मागे लागलेली नाहीये. माझं या मुलीवरती खूप प्रेम आहे आणि मी हिच्याशीच लग्न करणार आहे. आणि आई, हे तुलाही माहितीये. अहो काय बोलतोय का तुमचा मुलगा? त्याचं ह्या मुलीवर प्रेम आहे? तुम्हाला हे सगळं ठाऊक होतं तर आम्हाला का बोलावलं तिथं? गावडे वहिनी, तुम्ही आम्हाला फसवताय. अहो नाही नाही नाही, माझं ऐका. अहो ह्याचं ना हिच्याशी लग्न होणार नाहीये. माझ्या मुलाचं लग्न तुमच्याच मुलीशी होणार आहे. हे बघा, आम्हाला ही सोयरीकच नकोय. निघतो आम्ही. चल ग. अहो ऐका माझं, मी समजावते त्याला. अहो ऐका ना. अहो तुझ्यामुळे चांगलं आलेलं स्थळ निघून गेलं. ताबडतोब माझ्या घरातून निघ निघ म्हणते ना. आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून सुद्धा निघून जा. काही काय बोलतेस तू? तुझं ऐकलंय ना मी? ते लोक गेले ना बाहेर. आता ही पण माझ्या घरात नाही थांबू शकणार. सकाळी आईने एवढा वाद घातला की काय करावं तेच कळेना मला. मला सकाळी म्हणाली की जोपर्यंत तू मुलीला बघत नाहीस तोपर्यंत मी जेवणार नाही. आणि मुलीला बघितल्याशिवाय तू तिच्याबरोबर लग्न करू शकतोयस का करू शकत नाहीस हे कसं ठरवशील असंही म्हणाली. त्यावर मी काय बोलणार मला सांग. आणि तुला खरं सांगू, फक्त आईचं मन राखण्यासाठी मी या कार्यक्रमाला हो म्हणा. तसंही मी त्या मुलीला हो म्हणणारच नव्हतो. कसं आहे ना वर्षा, मी तुझ्या व्यतिरिक्त कुणाबरोबरही आयुष्य घालवण्याचा विचारच करू शकत नाही. अरे नंदू, पण तुझ्या आईने मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरवला हे तू मला फोन करून का नाही सांगितलंस? मी कालपासून तुला फोन करते, तू माझा एकही फोन उचलला नाहीस. माझा जीव इथे वर खाली होत होता. अरे आणि तुझ्या घरी येऊन बघते तर हे सगळं. अगं कसं आहे, आईने आहे ना माझ्या हातून फोनच काढून घेतला होता. मग तुला कसं कळवणार मला सांग. हे बघ नंदू, जे काही झालंय, मी जे काही बघितलंय ते मी इतक्या सहजासहजी विसरू शकत नाही. पण मला तुझ्याशी बोलायचंय. मला भेट जरा. हो, येतो मी. आपण भेटून ठरवू की आता पुढे काय करायचंय आपल्याला. तुम्ही आत येऊ का?
काही हवंय का तुम्हाला? नाही नाही, मला काही नकोय ग. मी तुझ्याशी आपलं गप्पा मारायला आलो होतो. बोलू का? अरे वा, काय छान फोटो आहेत ग. तुझ्या या आनंदाच्या क्षणी मी नव्हतो नाही तुझ्या बरोबर. किती गोड हसतेस ग. आता अस्वस्थ वाटतेस. राहुल नाही बघ, म्हणून आलो होतो. राघवनं मुद्दा खोडून काढला म्हणून तुला राग नाही ना? राग नाही आला, पण तुम्ही बोललात म्हणून निदान नंदूशी बोलायला तयार तरी झाले. हा मग जाऊन भेट ना त्याला. अहो पण काय बोलणार आहोत नाही माहिती मला. काय उपाय असू शकतो याच्यावर? मी का बोलते यांच्याशी? मी नाही बोललं पाहिजे. नंदूच्या आईला मी नंदूशी लग्न केलेलं चालणार नसेल, त्या मला सून म्हणून स्वीकारणार नसतील, तर काय करणार होत आम्ही? हो, आणि कोणत्याही परिस्थितीत तुमचा निर्णय बदलणार नाहीये. नाही? हा मग पळून जा ना. हा हा मग नंदूच्या घरनं विरोध आहे ना. हा ग मग तू त्याला पळून दे ना. अहो काय बोलताय तुम्ही? त्याला काय झालं? हा अगं आमच्या जमान्यामध्ये अशी पुष्कळशी लग्न व्हायची, आम्हीच लावून द्यायचो. काय व्हायचं की एकतर मुलीच्या घरच्यांचा विरोध असायचा किंवा मुलाकडचे तयार नसायचे, मग आम्ही त्यांचं लग्न लावून द्यायचो. अशी 3-3 लग्न लावली आहेत आम्ही. आम्ही काय करायचो, एका कोणाची तरी बाईक घ्यायचो, मुलीला तिच्या घरनं पळून आणायचो, तिला एखाद्या देवळात किंवा कोर्टामध्ये तिथं न्यायचो, आणि मग तिथं मुलगा यायचा, आणि मग तिथं आम्ही सगळे मित्र मित्र मिळून त्या दोघांचं लग्न लावून द्यायचो. याच्यामुळे व्हायचं काय माहितीये का, ज्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना आणि घरच्यांचा विरोध आहे, अशा दोघांचं लग्न होऊन जायचं ना. आणि मग काय नंतर हळूहळू घरच्यांचा विरोधही मावळतो. आणि मग एकदा क्षमा मागितली. 1 मिनिट राघव, थांब. ठीक आहे, हे घे. तुला चॉकलेट हवे होते ना, सगळे चॉकलेट तुला घे. हा माझं बाळ सोनं, डब्बा पण तूच घे. मला नको. राघवा चॉकलेट घे, घे चॉकलेट घे. गे बाई आनंदी घे. तुम्ही पण घ्या, घ्या खा चॉकलेट. वर्षा आलीस तू, घे चॉकलेट खा. आई आज काय आहे? काय चॉकलेट सुटले तुझ्या हातून? हो, तुझा बाप चाललाय ना दुसऱ्या घरात. राघवा कधी जाणार आहे? उद्या सकाळीच जातील. काय सांगतो? वा वा, उद्याच जाणार आहे? चांगलं. कसं काम? आनंदी आनंदी खा ग. राघवा तोंड गोळ करा. तुम्ही पण खाओ. आलो मी. हा पण एक, घरातनं अजिबात दागिने घेऊ नकोस, फक्त कपडेच घे. काय तूच म्हणालीस ना मला की आपल्याकडे पर्याय नाही म्हणून आपण पळून जातोय. हो नंदू. वर्षा, आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात कुणाला न फसवता करायची मला. बरं नंदू. नंदू फायनली उद्या आपण नवरा बायको होणार, आपलं लग्न होणार. येस. हो, मिसेस नंदू गावडे. हो मिस्टर वर्षा करणी. पण नंदू सगळं ठीक होईल ना रे? हा म्हणजे काय, आता सगळं ठीक होईल. आपण दोघे एकत्र असल्यावर कसलं टेन्शन आहे. बरं आता एक काम करतो मी, आता फोन ठेवतो, घरी जातो मी. काय मला उद्याची तयारी करायची ना. वर्षा, आपण उद्या भेटूया आणि एकत्र देवळात जाऊया. हा, उद्या मी तुला पिकअप करायला येते, वेळेवर तयार राहा. हा, आणि हो, आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय.
सुनबाई, चला निघायची वेळ झाली. बाबा घेऊन जायला लाडू, चिवडा आणि थोडी शंकरपाळी केली होती. हे सगळं एवढं कशाला ग? मी काही चिंगी आहे का? नाही, तिथे भूक लागली तर खायला बरं पडेल. आणि तुम्हाला काही लागलं ना की लगेच फोन करायचा मला, मी घेऊन येईन तुमच्यासाठी. काही हवं असेल तर वाटेत पण घेऊयात आपण. अगं आहेच, खूप झालं. आता आणखीन बाहेरून कशाला परत घ्यायचं? घरात असलेलं कधीही बरं. असू द्या. घेतलं ना सगळं सामान, घेतलं ना? आम्ही सगळं घ्या, नाही तर हे राहिलं ते राहिलं म्हणून परत या. नाही, सगळं घेतलंय. शाबास. बाई काय? कुठे नटून थटून कुठे निघालीस? अगं ऑफिस मध्ये फंक्शन आहे माझ्या, तिकडे चाललीये मी. फंक्शनला बॅग कशाला घेऊन चालली? अरे ते ऑफिस मधल्या फंक्शनचं सामान आहे याच्यात. तर काल ऑफिस मधनं येताना मी घेऊन आले होते ना, तेच आता परत घेऊन चाललीये. काल येताना काहीच नव्हतं तुझ्या हातात. तुझं लक्ष असतं कुठे? सतत टीव्ही मध्ये डोकं घालून बसलेली असतेस. जरा घरात कधीतरी लक्ष देत जा. लक्ष होतं माझं, काही नव्हतं म्हणून बोलते रे राघवा. मी आज कुणाला असं उलट नाही बोललं पाहिजे. आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे ना मी. सॉरी आई. म्हणजे खरंच होती माझ्या हातात बॅग. दादा, निघते. हा आनंदी, निघते. हा आई, निघते. काय म्हणजे मला कळत नाहीये. मी फंक्शनला जातेस ना, मिठ्या काय मारायच्या? ते तुला नाही कळणार. निघते मी. हा बरोबर. अगं हळूहळू जरा पडशील त्या साडीतून. बरं, आम्ही निघतो. हा हो, निघा. थांबा, शंकरपाळ्यांचा डबा राहिलाय. निघा. अगं आता कशाला शंकरपाळ्या? काय ग हेच करत होतीस का रात्रभर? झोपलीस की नाही तू आनंदी? झोप होईल आई नंतर. काय ग बाई, तुम्ही मुली खूप स्ट्रॉंग असता, पण मी खूप गोंधळून गेलो. काय करावं काय कळत नाहीये मला. नंदू तू शांत हो बघू आधी. हे बघ, मी काय घेतलंय ना ते मी तुला सांगते. फार काही घेऊ नकोस. एका बॅगेत राहतील ना तेवढेच कपडे घे. आणि बेसिक औषधं आणि टूथपेस्ट, टूथब्रश एवढं रोजच्या वापरासाठी जे लागेल ना तेवढंच घे. हा, आणि ह्याच्या पुढे जे काही लागेल ना ते आपण घेऊ ना नंदू. हे बघ, तुझ्या आईच्या घरातलं आपल्याला काहीही नको. तू मला सांगितलं होतंस की नाही, आपला संसार आपण नव्याने सुरू करू. आणि तूही म्हणाला होतास ना की घरातनं येताना कुठलेही दागिने वगैरे घेऊन येऊ नकोस. तसंच आता मीही तुला सांगते, दिवाळीला आपण दोघंही पुन्हा या घरात असू या आशेवर ते कपडे घरातच ठेव. आणि ज्या गोष्टी रोजच्या वापरातल्या आहेत ना तेवढ्याच घे. आणि ये आता बाहेर. बर, येतो. 5 मिनिटात येतो. ये लवकर. मी थांबली इथे. ये लवकर, नाही तर कोणतरी बघेल. ये रे. हो आलोच. जेव्हा राघवने विरोध करायला सुरुवात केली ना तेव्हाच निघून गेलाय बाहेर. असाच आहे तो माणूस, असाच आहे. ज्या माणसाला त्याची गरज जेव्हा जेव्हा भासली ना तेव्हा तेव्हा हा माणूस ऐन मोक्याच्या क्षणी परागंदा झाला. असाच आहे तो. तुला मारे विश्वास वाटतोय ना त्याच्याबद्दल? वाटू दे ग बाई. तुला वाटतंय तो बदलला असेल, नाही का रे राघवा? बदलला असेल हो. ताण ना त्याला घरात आण. पण त्या माणसामुळे जर या घरात काही झालं ना आनंदी, तर त्याचा दोष तुझ्यावर जाईल. मी त्या माणसाला दोष देणार नाही, तुला दोष देईन. कारण तू आणलंयस त्याला घरात. ओळखते मी त्याला, खूप ओळखते. अगं अर्ध आयुष्य काढलं त्याच्यासोबत. मी तुझ्या निर्णयाचा मान ठेवते. घेऊन ये त्याला, घेऊन ये. पण
यानंतर जे परिणाम होतील ना त्या परिणामांना तू जबाबदार असशील.